महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने आयोजित 52व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेडच्या कुसुम सभागृहात पार पडली। या स्पर्धेत महाराष्ट्रातील 20 विभागातील एसटी कर्मचारी सहभागी झाले होते। नांदेड येथे घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरी नाट्य स्पर्धेत रायगड विभागाने सादर केलेल्या पारद या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला। अरविंद लिमये लिखित पारद या 2 अंकी नाटकाचे कथानक पारधी समाजाच्या समस्या आणि जीवनशैलीवर आधारित आहे। पारद या नाट्यप्रयोगासाठी रायगड विभागातील 26 एसटी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली होती। या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी मिलन पाटील यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले। तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून परेश ठाकूर तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून शिल्पा काकडे यांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले। नेपथ्य व्यवस्थापनासाठी अलंकार गोडिवले, मंगेश सानप आणि राकेश पाटील यांनी बाजी मारली, तर संगीता सूर्यवंशी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले। नांदेडच्या या रंगमंचावर रायगड विभागाने सादर केलेल्या नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि यशाचा ठसा उमटवलाय। रायगड विभाग नियंत्रक दीपक गोडे आणि यंत्र अभियंता संदीप शिंदे यांनी विजेत्या कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात आले। तसेच अंतिम फेरीतील नाट्यप्रयोगासाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत। आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पेन। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।